विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आता सर्वच विरोधक एकवटलेत। दमदाटी करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रपतींकडे नार्वेकरांना बडतर्फ करण्याची मागणी केली। त्यालाच राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिले। हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत। या सर्व एकंदरीत भ्रष्ट, आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संवैधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडवत असतानाचा भ्रष्टाचार, या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करायला हवं, ही देखील आमची या निमित्तानं मागणी आहे।